आज सगळ्यात महत्त्वाच्या टॉपिकवर आज चर्चा करण्यासाठी आलो आहे, ते म्हणजे म्हापसूच्या वेबसाईटवरती BVSC किंवा बॅचलर ऑफ व्हेटरनरी सायन्स अँड AH आणि ॲनिमल हॅजबंड्री याच्या डिग्री कोर्ससाठी एक गव्हर्मेंट एक कॉलेज BVSC कॉलेज अकोला या ठिकाणी आलेलं आहे आणि त्याच्यासाठीचं फॉर्म भरण्याची प्रोसेस नव्याने सुरू झालेली होती। ज्या विद्यार्थ्यांनी नीटची परीक्षा 2024 मध्ये दिलेली होती अशा विद्यार्थ्यांसाठी फॉर्म भरण्याची मुदत होत आलेली होती। त्यामध्ये लास्ट डेट ऑफ रिसिप्ट ऑफ ॲप्लिकेशन फॉर्म जे होते ते 21/3/2025 होते आणि आज 31/3/2025 रोजी प्रोविजनल मेरिट लिस्ट जी आहे ती आपल्याला आज प्रोव्हाइड होणार होती। वास्तविक पाहता जे आपण लिस्ट पाहिलेलं आहे त्याच्यामध्ये 31/4 असं चुकून आलेलं आहे, तर 31 मार्च 2025च्या दिवशी म्हणजे आज डिस्प्ले ऑफ प्रोविजनल मेरिट लिस्ट असे होती। लास्ट डेट ऑफ रिसिप्ट ऑफ ग्रीव्हन्स ॲप्लिकेशन म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना चॅलेंज घ्यायचं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी उद्या 1 एप्रिल 2025 पर्यंत ग्रीव्हन्स टाकायचं। ग्रीव्हन्ससुद्धा वेबसाईटवरती उपलब्ध आहे। आता जर पाहायला गेलं तर वेबसाईटवरती आपल्याला 2 प्रकारच्या प्रोविजनल मेरिट लिस्ट BVSC साठीच्या अकोला कॉलेजसाठीचे म्हणजे महाराष्ट्र ॲनिमल आणि फिशरी सायन्स युनिव्हर्सिटी ज्याला आपण MAFSU म्हापसू असं म्हणतो, हे फुटाळा लेक रोड नागपूर या ठिकाणी आहे आणि या ठिकाणची एक प्रोविजनल मेरिट लिस्ट म्हणजे ज्या ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे त्या सर्व विद्यार्थी ची लिस्ट लागलेली आहे। त्यामध्ये BVSCचं ॲप्लिकेशन नंबर 1 आहे, त्यानंतर कॅन्डिडेटचं पूर्ण नेम आहे, नंतर त्यांचं जेंडर मेल फिमेल असं आहे, त्यानंतर रिजन म्हणजे ABCD अशा 3 रिजन आहेत। त्यामध्ये आपल्या सर्वांना पाठीमागे मी बोललोच होतो की ABC मराठवाडा कोकण त्याचबरोबर रेस्ट ऑफ महाराष्ट्र विदर्भ अशा प्रकारचे 4 रिजन आहेत आणि यानंतर कॅटेगरी सर्व प्रकारच्या कॅटेगरी आहेत आणि अनरिझर्व या कॅटेगरी। त्यानंतर अदर कॅटेगरीमध्ये सुद्धा एक कॉलम आहे, त्यानंतर नीटचे स्कोर आहे आणि फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजी आणि इंग्लिश अशा प्रकारचे मार्क्स आहेत आणि त्यांचं पर्सेंटेज या ठिकाणी दिलेलं आहे। त्यानंतर पुढे रिमार्कसुद्धा दिलेला आहे। रिमार्कमध्ये काही विद्यार्थ्यांचे काही गोष्टी राहिलेल्या आहेत आणि त्या गोष्टीच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी रिमार्क आपल्याला दिलेला आहे, त्यामुळे ती लिस्ट आपल्याला उपलब्ध आहे। ही सर्व लिस्ट आपल्याला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्याला देणार आहे। सर्व विद्यार्थ्यांची आपण अभ्यास केला तर 1064 एवढे विद्यार्थी ने फॉर्म भरला आहे आणि व्हॅलिड झाला आहे। वास्तविक याच्यामध्ये रिजन आणि स्टेट असे 2 प्रकार असतात। स्टेटमध्ये आपल्याला 30% म्हणजे 60 पैकी साहित्रिक 18 एवढी सीट्स आपल्याला स्टेटसाठी म्हणजे ऑल स्टेटसाठी आहे आणि रिजन म्हणजे विदर्भ रिजनसाठी त्या राहिलेले जे सीट्स आहेत आपल्याला 52 सीट 70% सीट्स आपल्याला उपलब्ध आहे। म्हणजे 60मध्ये बघा 70% म्हणलं तर 42 एवढे सीट्स आपल्याला उपलब्ध आहेत। त्यामुळं पहिल्या 18मध्ये जे काही सीट्सची लिस्ट तुम्हाला पाठीमागे मी सांगितलेली होती त्यानुसार, त्यानंतर नॉट इलिजिबल विद्यार्थ्यांची लिस्टसुद्धा या ठिकाणी अवेलेबल आहे। त्यामध्ये एकूण जवळपास पाहायला गेलं तर लिस्ट जे आहे त्याच्यामध्ये 410 विद्यार्थ्यांना इलिजिबल केलेलं नाही आहे, म्हणजे त्याच्यामध्ये काही क्वेश्चन्स आहेत त्याच्यापुढे रिमार्कच्या मध्ये कोण इलिजिबल कशा पद्धतीने नाही अशा विद्यार्थ्यांची लिस्टसुद्धा आपल्यासमोर उपलब्ध आहे। आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना जे काही नीट 2024मध्ये परीक्षा दिलेली होती आणि त्यांचा अकोल्यामध्ये नवीन कॉलेज गव्हर्मेंट आले BVSCचं त्यासाठी अर्ज मागवण्यात आलेलं होतं आणि अर्ज मागवण्यात आलेल्याच्या लिस्टमध्ये जी काही 2 प्रकारची लिस्ट आहे की इलिजिबल कॅन्डिडेटची लिस्ट आणि नॉट इलिजिबल कॅन्डिडेटच्या लिस्टची यादी आज पब्लिश झाल्यानंतर मी तुम्हाला आणण्याचा जो प्रयत्न केला आहे। वास्तविक याचबरोबर सर्व काही गोष्टी महत्त्वाच्या या अनुषंगाने सांगायच्या आहेत की कट ऑफ जो आहे तो किती लागेल याचा संदर्भातला जो सर्व अंदाज आहे तो आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये मी मांडण्याचा प्रयत्न करेन। बऱ्याच वेळा ह्याच्यामध्ये काही ग्रीव्हन्स असेल म्हणजे काही जणांना ह्याच्यावर चॅलेंज करायचं असेल तर चॅलेंज करण्यासाठी सुद्धा वेळ आपल्याला उद्या म्हणजे 1 एप्रिल 2025 पर्यंत आपल्याला ग्रीव्हन्स द्यायचं आहे। त्यानंतर मात्र फायनल मेरिट लिस्ट आपल्याला 4 तारखेला 4 एप्रिल 2025ला लागेल आणि त्यानंतर डिस्प्ले ऑफ फायनल मेरिट लिस्ट झालं आणि लास्ट डेट ऑफ सबमिशन ऑफ CBC
सबमिशन आपल्याला 7 तारखेपर्यंत CVC सबमिट करायचं आहे। फर्स्ट राऊंडचा रिजन कोट्याचा रिझल्ट मात्र 8 तारखेला आपल्या सर्वांना यायचं आहे। त्या रिझल्टनंतर आपल्याला कट ऑफ किती लागलेला आहे हे आम्ही तुम्हाला सांगेल। आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना हा BBSC संदर्भातला नीट 2024च्या विद्यार्थी ज्यांनी आजपर्यंत कुठेच ॲडमिशन घेतलेलं नाही अशा विद्यार्थ्यांना BBSCसाठी ॲडमिशनसाठी उपलब्ध आहे। खूप सारे फोन्स आमच्याकडे येत होते, त्याच्यामधून अगदी 150-200 मार्क्स असतील तर माझा नंबर लागेल का अशा प्रकारचे प्रश्न विचारले जात होते। परंतु या लिस्टवरून असं दिसतंय की बऱ्यापैकी मेरिट हायर साईडनं राहिलेलं आहे। खूप सारे विद्यार्थी विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे। याच्यामध्ये किती विद्यार्थ्यांचा नंबर लागू शकेल हे तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल। आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना हार्दिक शुभेच्छा देऊन आजचा हा व्हिडिओ 2024मध्ये BBSCसाठी ॲडमिशन घेण्यासाठी नवीन कॉलेज आलेल्या गव्हर्नमेंट BBSC कॉलेज अकोला साठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी समर्पित करतो आणि नीट UG 2025च्या परीक्षेसाठी आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि आजचा हा व्हिडिओ संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।